नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो। आणि आज आलेलो आपण गाव कोणता आहे दादा? शिवनी बांध, साकोली तालुका, जिल्हा भंडारा। आता या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत। या शेतकऱ्याने आपलं युट्यूब पाहून आपल्याजवळून नाही का क्रांती फायर नावाचं औषध बोलवलं। आज आपण त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण त्याच्या शेतापर्यंत आलेलो आहोत। आता शेतकऱ्याचा परिचय घेतो। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं पूर्ण नाव सांगा। मी शिशुपाल माणिक जनबंधू शिवनी बांध। शिशुपाल माणिक जनबंधू गाव शिवनी बांध, तहसील साकोली, जिल्हा भंडारा। तुम्ही युट्यूब पाहिला दादा आमच्यावर? युट्यूब पाहून तुम्ही आम्हाला कॉल केले की बा आम्हाला औषध पाठवा, तर तुम्हाला मी औषध पाठवलं होतं क्रांती फायर। क्रांती फायर पाठवलं, एकच स्प्रे टाकलं ना क्रांती फायरचं? बरं, मिरचीची तुमची लागवड केव्हाची आहे? लागवड माझी आहे डिसेंबर मधली। आता डिसेंबर मधल्यावर नाही का आज नाही का 4 ते 5 महिने झाले मिरचीला। आतापर्यंत किती तोडे झाले याचे? आतापर्यंत 3 तोडे झाले। 3 तोडे झाले। तर तुम्ही बरेचशा कंपनीचं औषध मारला असेल, खूप कंपनीचं औषध मारला असेल। जसं आमचं इंडिया क्रॉपचं औषध क्रांती फायरनं रिझल्ट दिलं, तसं औषध बाकीच्या कंपनीत दिलं का? औषध तुमच्या हाती लागलं का रिझल्ट? नाही, त्या अगोदर मारलं त्या औषधी आपण त्यांचा रिझल्ट मिळालेला नाही। मिळाला पण टिकून नाही राहायचा। किती दिवसानं स्प्रे करायला लागेल? तो 4 दिवसांनी स्प्रे करा। 4 दिवसानं स्प्रे करायला लागेल। 4 दिवसानं आणखी जशानं तसं मनाला समाधानी आहे का? नाही, मनाला त्याच्यामुळे मनाला समाधान होत नाही, पण याच्यामुळे तर मनाला समाधान आहे। कारण की पाला जो आहे वरचा म्हणजे ग्रोथ, झाडाची ग्रोथ चांगली झालेली आहे आणि पाला म्हणजे फ्रेश झालेला आहे। तर क्रांती फायर बद्दल महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही संदेश देता का की वापराव की नाही वापरावं? नाही, वापरायला पाहिजे। अंतकरणापासून सांगू राहिले की असं शेतकरी खोट्याच्या बळी पडलं नाही पाहिजे। जे सत्य आहे तेच घटना सांगा। शेतकरी खोट्याच्या बळी पडलं नाही पाहिजे, आपल्याला कोणाला काही म्हणजे असं खोटं बोलून विकायचं बी नाही आहे। तर मी आणखीन असं ठोक सबूत सांगा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना। युट्यूबला व्हिडिओ जाते दादा, असं काहीतरी सांगा की क्रांती फायर वापराव शेतकऱ्यांना, त्यांना ब्लॅक थ्रिप, चुरडा, मुरडा आणि झाडाचा ग्रोथ आणि मिरची सहित कशी वाढते हे सांगा। ज्यांच्या तुम्हाला मिरचीला चुरडा येत असेल त्यांनी क्रांती फायरचा उपयोग करावा। आणि त्याच्यामुळे चुरडा येत नाही, पाला पूर्ण फ्रेश आलेला आहे, फुटवे पण चांगले आलेले आहेत आणि कळी पण चांगली आहे। दाखवू। आणि याच्यामध्ये ब्लॅक थ्रिपचा अटॅक थोडा कमी झालेला आहे, कमी होत आहे। मिरची सेटिंग कशी, सेट कशी होऊन राहिली? लंबाई कशी आहे मिरचीची? लंबाई पण चांगली आहे। एप्रिल महिना आहे, टेम्परेचर हाय आहे, 42-43 पर्यंत टेम्परेचर असेल। म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये बी नाही का तुम्ही इंडिया क्रॉपचं औषध जर मारलं तर मे महिन्यामध्ये पण सुद्धा आम्ही रिझल्ट काढून देऊ, चॅलेंज के साथ। म्हणजे खोटं आमचं खोटं कामच नाही। आता या स्टेजला मी तुम्हाला आज स्प्रे देतो तुम्हाला, उडान पोलो सुपर कडवा हे मारा। हे मारल्याच्या नंतर नाही का जे ब्लॅक थ्रिप कुठं समजा राहिलं ते आणखीन कव्हर होईल आणि आणखीन तुमचं झाड असं हिरवं कंच डेरे धरायला लागतील। आता आमचे इकडचे सानिध्यातले साहेब म्हणजे आमचे नाही का कापसे साहेब। आता कापसे साहेब साकोली तुमच्याकडे आहे साहेब? साकोली आमचे इकडचे साहेब म्हणजे आमचे कापसे साहेब। तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी एकच निवेदन करतो की तुम्ही इंडिया क्रॉपच्या औषधावर विश्वास करा आणि आपलं मिरचीचा क्रॉप कोणतंही राहू द्या, क्रॉप विषयच नाही आमच्याजवळ। आणखी नाही का क्रांती फायर आहे, सफल सुरक्षा आहे, भूमिरक्षा कवच आहे, भूमिरक्षा कवच असा आमचा एक प्रोडक्ट आहे। कोणीही क्रॉपवर घेऊन जा, तुम्ही बगीच्यामध्ये घेऊन जा, कुठेही घेऊन जा, रिझल्ट टू रिझल्ट देईल। याच्या व्यतिरिक्त काही आहे का दादा आणखी सांगायचं ठोक सबूत? नाही, काही नाही। ह्या औषधी मारल्यानंतर आपण रिझल्ट मिळणारच आहे। रिझल्ट मिळेल, शेतकऱ्यांना माराव। धन्यवाद।